गुड इव्हनिंग फ्रेंड्स. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, स्पेशल टू माय हार्ट ऑल्सो. कारण आजचा व्लॉग तुम्हाला एक आवडत्या विषयावर मी बोलणार आहे. तुम्हाला असं कधी होतं का की अचानक मोबाईलवर स्क्रोल करता करता 90sचं एखादं गाणं लागतं आणि तुम्ही टाईम ट्रॅव्हलने केल्यासारखं एकदम मागे झपकन 90sच्या काळात पोहोचता? तसंच माझं पण होतं. तर त्याच विषयावर मी आज बोलणार आहे. 90s म्युझिक, बॉलिवूड म्युझिक आपलं आवडीचं. आते जाते हंसते गाते सोचा था मैंने मन में कई बार, वो पहली नजर हल्का सा असर करता है क्यों इस दिल को बेकरार. रुक के चलना, चल के रुकना, ना जाने तुम्हें है किसका. 90sचं दशक जबरदस्त एक से एक गाण्यांनी भरलेलं होतं. आणि मला आठवतं जेव्हा आम्ही 8वी-9वीमध्ये होते तेव्हा सगळ्यात पहिली माझी मेमरी होती म्हणजे मैंने प्यार कियाची. मैंने प्यार कियाचं पिक्चर जेव्हा तो आला तो इतका गाजला. त्याच्या आधी त्याची गाणी गाजू लागली होती. तर मला आठवतं तेवढा मैंने प्यार किया पिक्चर बघितला आणि मला इतकं मनावर त्याने गारूड केलं होतं. त्याचं एकूण एक सॉन्ग मला बाय हार्ट होतं. अगदी सगळे गाणे पाठ झाले होते. आणि ती स्वप्नाळ डोळ्यांची गोड अशी भाग्यश्री, हळूवार तितकाच बाणेदार आणि सुंदर हँडसम आपला सलमान खान. आणि किती सुंदर पिक्चर होता तो. आणि त्यावेळेला आपण टीनेजमध्ये होतो, 90sची मुलं. त्यामुळे असाच आपला जोडीदार असेल का, असंच आपल्यासाठी सगळ्या दुनियेशी लढून आपल्याकडे येईल का, असा आपला छानसा राजवेंडा राजकुमार असणार का, असं छान स्वप्नाळू आमची ती दुनिया होती 90sची. त्या सलमानने पण अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं. आणि त्या पिक्चरची गाणी सगळी आम्हाला टीनेजची आमची आठवण करून देतात. आणि 90sचा काळ ना, सलमान, शाहरुख, आमिर यांनी तुफान गाजवला. अक्षय कुमारचे पण पिक्चर खूप सुंदर जात होते हिट. पण मेनली शाहरुख खान आणि सलमान खान यामध्ये सगळा फॅन ग्रुप आमचा डायव्हर्ट झालेला होता. सगळीकडे तसंच असेल बहुधा. मला सलमान खानचे बागी, नंतर मैंने प्यार किया, नंतर लव पिक्चर, नंतर खामोशी द म्युझिकल यामध्ये त्याने अप्रतिम काम केलं आहे. पण माझा फेवरेट शाहरुख खान होता. जे अक्षरशः शाहरुखचे पिक्चर एक पिक्चर मी कितींदा पाहिले असेल मला माहीत नाही. आणि त्या काळी ना मेनरोडवर 5-5 रुपयाला 10-10 रुपयाला पोस्टर्स मिळायचे. तर ते पोस्टरसुद्धा मी जसं जमेल तसं विकत आणायचे, माझ्या वह्यांमध्ये ठेवायचे. मला इतका शाहरुख खान आवडायचा. आणि पहिलं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचे गाणे तर मला भयंकर आवडायचे. नंतर दिवानाच्या गाण्यांमध्ये सुद्धा दिव्या भारती काय अप्रतिम दिसत होती, किती गोड. मला त्या दोघांची जोडी प्रचंड आवडायची. पण दुर्दैवाने तिचं निधन झालं अपघाती. तो दिवस पण मला इतका वाईट वाटतं तिच्या. पण तिचं पण ते 7 समुंदर गाणं अजूनही लागलं तर ती क्यूट गोड दिव्या अजूनही डोळ्यासमोर येते. ते 7 समुंदर पार तिचं गाणं माझं अतिशय फेवरेट आहे. आणि शाहरुख बरोबर ती इतकी खुलून दिसायची. दोघांची केमिस्ट्री, ऐसी दीवानगी गाण्याचं नुसते पहिले सूर जरी ऐकले ना तरी इतका अजूनही मनाला आनंद होतो. ते त्या दोघांची जोडी असती ना असतं ती टॉपवर असते. त्यानंतर काजोल आणि शाहरुखच्या जोडीने पण धमाल केली. भरपूर त्यांचे पण हिट गेले, त्याचा प्रश्नच नाही. नंतर अजून शाहरुख खानचे एक से एक पिक्चर आले. तर प्रत्येक गाणं माझं बाय हार्ट होतं शाहरुख खानचं. अगदी दिल तो पागल हेपर्यंत मी त्याचे सगळे पिक्चर पाहिलेत. आणि प्रत्येक पिक्चरला मी वेगवेगळ्या लोकांबरोबर गेले, कधी आईवडिलांबरोबर गेले, कधी फ्रेंड्सबरोबर गेले. आणि कितींदा ते पिक्चर पाहिले असतील त्याचं ते गिनतीच नाही. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम.
तुझे देखा नंतर आमिर खानचा पहिला नशा पहिला खुमार ते गाणं लागलं की एक वेगळ्याच हृदयाच्या तारा वाजू लागायच्या. इतकं सुंदर गाणं की हळूवार अलगद प्रेम कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण होतं ते. ते गाणं लागलं की आजही या क्षणी आपलं मन लगेच तरंगायला लागतं की पहिल्या प्रेमाची पहिली मजा. किती सुंदर सुंदर सॉन्ग होते सगळे आपले 90sचे. साथी प्यार का मुझे चुन लिया मैंने सुन लिया. तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना की आमच्या आया लोक आम्हाला काही ना काही गुंतवणूक म्हणून ना आर्ट क्राफ्टचे क्लास लाव काहीतरी वेगवेगळ्या क्लासमध्ये गुंतवून टाकायच्या, कारण मुलं घरी राहून त्रास देतात ना. तर मला मैंने प्यार कियाची गाणी इतकी आवडायची की एक साऊथ इंडियन काकू होत्या, त्यांच्याकडे मी ना फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवायला त्या शिकवायच्या. तर त्या काकू मी गेली ना 3 ते 4 क्लास घ्यायच्या, तर मैंने प्यार कियाची गाणी बॅकग्राऊंडला लावून ठेवायच्या. त्यांना इतकं मजा वाटायची, कारण आणि त्या गाणे ऐकत ऐकत मी ते आर्ट अँड क्राफ्टचा क्लास आमचा चालू असायचा. ते गाणे ऐकता ऐकता काकूंनाही फेवरेट होते आणि माझेही फेवरेट होते. आणि माझ्याबरोबर आणखी 3-4 मुले होते. आम्ही मस्त ते गाणे गुणगुणत आर्ट अँड क्राफ्टचा क्लास करायचो. तर इतके त्या माझ्या सगळ्यात सुंदर आठवणी आहेत. आते जाते हंसते गाते सोचा था मैंने मन में कई बार वो पहली नजर हल्का सा असर 90sच्याच काळामध्ये माधुरी दीक्षित अनिल कपूरची जोडी तर मला भयंकर आवडायची. त्यांचं परिंदा पिक्चर असो, राम लखन असो, किशन कन्हैयाचे गाणे पण मला जबरदस्त आवडतात. ते दोघांची केमिस्ट्री पण खूप मस्त जुळायची. त्यांनी जाम सगळा धुमाकूळ घातला होता. आणि त्यांचे परिंदा पिक्चरचं पण गाणं मला अतिशय आवडतं. प्रत्येक पिक्चरची गाणी एक एक आठवणी आहेत. आणि त्याच जोडीला आणखी एक पेअर आपली गोंधळ घालत होती ती म्हणजे गोविंदा आणि करिश्मा. त्यांचं तर क्या कहना, एक से एक डान्स नंबर त्यांचे. आणि त्यांच्यावर त्यांचा त्या म्युझिकला अनुसरून त्यांचे सुपर्ब डान्स फ्लुएंटली त्यांनी डान्स केलेले. अजूनही कोणी त्यांची बरोबरी करू शकत नाही. रवीना वगैरे पण गोविंदाबरोबर मस्त डान्स केलेला आहे तिने पण. आणि करिश्माचं तर गाणे म्हणजे आठवणं पण नाही आता मला, इतके गोविंदाबरोबर तिने सुंदर सुंदर गाणे केले आणि ती पण खूप सुंदर नाचायची. त्या दोघांनी पण एक काळ जबरदस्त धुमाकूळ गाजवलं होता इंडस्ट्रीमध्ये. खास त्याच्यासाठी एक वेगळा वेळ द्यावा लागेल मला त्या दोघांची जर गोष्ट केली तर. मनीषा कोइराला पण मला तेव्हा खूप आवडायची. तिचं पदार्पणातलं इलू इलू सॉन्ग मला इतकं आवडतं ना. अजूनही सौदागर पिक्चरमधले ते गाणे लागले ना की मला इतकं छान वाटतं ना, एकदम असं प्लिझंट वाटतं. मला ते गाणे खूप आवडतात, सुदिंग वाटतं. आणि मनीषाचाच नंतर बॉम्बे पिक्चरचे पण गाणे मला खूप आवडतात, ते पण माझे खूप फेवरेट आहे. नंतर अनिल कपूर तिच्यासाठी जो म्हणतो एक लडकी को देखा तो ऐसा लगा, ते पण गाणं अतिशय सुंदर बनलेलं आहे. म्हणजे काय एक एक गाणे होते ना त्या काळचे की एक एक म्हणजे
एक काय म्हणतात ना, त्यांनी अमूल्य असे रत्न तयार करून ठेवले आहेत आणि ते कधीही असं आपण स्क्रोल करता करता लावलं की झपकन मागे जातो. मी इंस्टावर असे कितीतरी पेज लाईक करून ठेवले की जे फक्त 90sच्या सॉंग्सचे रिलेटेड असतात ना. त्यामुळे मी रात्री इंस्टा स्क्रोल करत असले की मला हमखास 90sचे गाणे ऐकायला मिळतातच आणि एकदम शांत आनंदी मनाने मला छान झोप लागते. मेरी आँखों में आंसू तेरे आ गए, मुस्कुराने लगे सारे गम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना. त्याच काळात खुदागवा पिक्चर आला होता अमिताभचा. त्याचे पण गाणे जबरदस्त होते. श्रीदेवी पण काय अप्रतिम सुंदर दिसली होती आणि त्या काळचा तो तेव्हा 4 तासाचा पिक्चर होता. मला अजूनही आठवतं आपल्या मेहरला तेव्हा तो टॉकीजचं नाव माझ्या लक्षात येत नाही. सर्कल आणि त्याच्या बाजूला विकास होता, राईट, विकासला तो लागला होता पिक्चर. आणि तेव्हा रील यायला उशीर झाला होता. ऑलरेडी 3ला पिक्चर स्टार्ट होणार होता, त्याची रील आली 4 वाजता. तोपर्यंत प्रचंड गर्दी झाली होती. पण आम्ही म्हणजे इतके पिक्चरचे प्रेमी ना की पिक्चर न बघता घरी जाणं म्हणजे अशक्य. तर तो पूर्ण पिक्चर जवळजवळ चालू होऊन झाला, 4ला सुरू झाला, तो 8:30-9ला संपला. पण एकदा पिक्चर सुरू झाला, पैसा वसूल झाला. अमिताभ आणि श्रीदेवी एवढी हिट पेअर असल्यावर तो पिक्चर सुंदरच वाटला. आणि त्याची गाणी पण मला अजून तर खूप आवडतात. तुझा ना मेरे बादशाह वगैरे सगळी त्यातली गाणी मला खूप आवडतात. आणि म्युझिक पण काय सुंदर होतं. तू मुझे कबूल यामध्ये श्रीदेवी काय अप्रतिम दिसले, अप्रतिम नवरी आत्तापर्यंत पाहिलेली मी असं म्हणता येईल. खूप खूप गोड दिसत होती. तर तो पिक्चर बघताना पण मला आठवलं की किती तास आम्ही बाहेर उभं होतो त्या दिवशी. शेवटी बाबा म्हणाले होते की आता आपण रिटर्न जाऊ घरी, पण म्हटलं नाही, पिक्चर मी हट्ट धरून बसली, पिक्चर पाहिल्याशिवाय आपण घरी जायचं नाही. मग पिक्चर पाहून 9:30-10ला आम्ही घरी पोहोचलो होतो. माझं लग्नाची जशी जशी वेळ जवळ आली त्या काळात ना फिजा नावाचा पिक्चर रिलीज झाला होता, ऋतिक रोशन करिश्माचा. आणि फिजा पिक्चर पण मला खूप क्लोज टू हार्ट आहे. त्यातले ते गाणे जे आजा माहिया माझं खूप फेवरेट आहे. नेहा होती त्यात हिरोईन. आणि तसंच झालं होतं ना, मी लग्नासाठी म्हणजे आतुरतेने आम्ही लग्नाचा दिवस कधी जवळ येतो आहे, डिसेंबर महिन्याचा दिवस होता तो 6 डिसेंबर. आणि आम्ही दोघंही लग्नाची डेट कधी जवळ येते असे वाट बघत होतो. आणि मनातल्या मनात मी हेच गाणं गुणवत होते की आजा माहिया. तर ते गाणं लागलं ना की अजूनही माझे ते दिवस मला आठवतात की घरात लग्नाची तयारी सुरू होती, सगळी धावपळ पाहुणे येत होते आणि माझं मन स्वप्नात तरंगत होतं की कधी मी माझ्या माहीकडे जाईल आणि छान मस्त आमचा आता नवीन संसार सुरू होणार, नवीन संसाराची स्वप्न रंगवत होते. आणि कधी ते आपल्याला भेटतील, कधी आपलं लग्न आता जवळजवळ येत चाललं आहे. तर ती हुरहुर जी होती मनाची, ते गाणं लागलं की सगळे ते स्वप्नाळू दिवस मला आठवतात. तर फिजा पिक्चरच्या माझ्या अशा आठवणी आहेत. मोहब्बते पिक्चरची माझी खास आठवण म्हणजे माझं लग्न झालं होतं आणि मोहब्बते पिक्चर रिलीज झाला. तर माझ्या मिस्टरांबरोबर पाहिलेला पहिला पिक्चर म्हणजे मोहब्बते पिक्चर. आणि इतकी मजा आली होती तो पिक्चर बघायला. आणि मला कसं लहानपणापासून पिक्चर पाहायची सवय, तर पिक्चर सुरू व्हायच्या आत तिथे येऊन बसायची सवय. पण नेमकी यांची त्या दिवशी मीटिंग होती आणि घरातल्या सगळ्यांनीच आम्ही एकत्र जायचं ठरवलं होतं आणि यांना यायला जवळजवळ 10-15 मिनटं उशीर झाला होता. तर ते अजूनही मला आठवून मला चिडवतात की किती मला तू पळवलं होतं पिक्चर सुरू होईल म्हणून. आणि मोहब्बतीचं कुठलंही गाणं लागलं ना तर आमचे नवीन नवीन लग्नाचे छान स्वप्नाळू दिवस आठवतात. म्हणजे अशा प्रत्येक गाण्याबरोबर माझ्या काही ना काही आठवणी त्याच्या जोडलेल्या आहे. मोहब्बते पिक्चर म्हणजे खास माझं नवविवाहित जीवन सुरू झाल्याची आठवण आहे. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया के साथी प्यार का मुझे चुन लिया
सुन लिया। नंतर काही डान्स नंबर पण माझे फेवरेट आहे, जसं म्हणजे ओले ओले होतं, नंतर तू चीज बडी है मस्त मस्त, नंतर आपल्या गुप्त पिक्चरमधले सगळीच गाणी खूप मला आवडायची. त्यानंतर रंगीला पिक्चरमधली तर ए आर रेहमानने काय जबरदस्त जादू केली आहे. आशाताईंचा आवाज, ए आर रेहमान म्युझिक, रोजा पिक्चर, ए आर रेहमानचे तर सगळेच मला गाणे आवडायचे. इतकी सुंदर बीट्स आणि ते अगदी हिंदुस्थानी पिक्चर असो, रोजा असो, रंगीला असो, सगळ्या कॅसेट माझ्याकडे होत्या. आणि तेव्हा परवडायचं नाही ना प्रत्येक पिक्चरचा कॅसेट आणायचं. तेव्हा ना असे टॉप 10 किंवा टॉप 20 पण यायच्या, तर तेव्हाचे सगळे मेजर नंबर 1 असलेले गाणे त्याच्यामध्ये असायचे. मग आम्ही तशा कॅसेट आणायचो आणि मैत्रिणींमध्ये एकच कॅसेट मग एक हप्ता प्रत्येक जणांकडे फिरायची, कारण आपल्याला तेव्हा परवडायचं नाही, महाग असायचं कॅसेट. तर असं करून आम्ही ते गाणे सगळे मनसोक्त एन्जॉय केलेले. जाते हंसते गाते सोचा था मैंने मन में कई बार. दिल तो पागल आहे पिक्चरच्या पण खास आठवणी आहे. तेव्हा माझं मास्टर्स चालू होतं, MCM करत होतो. तेव्हा पण आम्ही वेगवेगळ्या ग्रुपबरोबर जाऊन आमचा 3 वाजताचा शो आम्ही अटेंड करायचो. विजय ममता टॉकीजला तेव्हा तो लागला होता. पण आमच्याकडे 2 व्हीलर होत्या, त्यामुळे आम्ही 2 व्हीलर अशा 7-8 2 व्हीलर काढून आम्ही सगळे ग्रुपने असे मस्त पिक्चरला जायचो, धमाल करायचो. आणि ते दिल तो पागलचे गाणे इतके हिट झाले होते, मी जवळजवळ 7 ते 8 वेळा तो बघितला असेल. खूप म्हणजे दिल तो पागलचं कुठलंही गाणं आता लागलं ना की मला MCMचे आमच्या कॉलेजचे दिवस आठवतात. मस्त पिक्चर पाहायचा, पिक्चर झाल्यावर मस्त पायनॅपल ज्यूस वगैरे आम्ही पिऊन मग मस्त आरामात घरी यायचो. आणि सगळी गाणी माझी फेवरेट होती दिल तो पागल याची. आणि माधुरी, करिश्मा आणि शाहरुखने पण सुंदर ॲक्टिंग केली होती त्यामध्ये. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया. दिल पिक्चरची तर माझी विशेष आठवण आहे. तेव्हा कसं आपल्याकडे सोशल मीडिया नव्हता, काही चॅनल्स वगैरे नव्हते, तर दिल पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा तोबा पाऊस पडत होता. नाशिकला जोरदार पाऊस होता आणि आमच्या आईंबरोबर आम्ही सगळे गेलो होतो, कारण लहान होतो तेव्हा, शाळेत जाणारे होतो ना. आणि अशोक टॉकीजला आम्ही गेलो होतो आणि ॲडव्हान्स बुकिंग ऑलरेडी फुल झाला होता, दिल हिट झाला होता. तर आम्हाला स्टॉलची तिकीटं मिळाले, तेही पहिल्या रांगेचे. आणि आम्ही पहिल्या रांगेत जाऊन बसून एवढ्या पावसात आलो आहे तर बघूनच जायचं, म्हणून आमच्या आया पण जोरात अगदी म्हणत जायचं आता पिक्चर न बघता घरी जायचं नाही. तर स्टॉलमध्ये पहिल्या रांगेत बसून आम्ही तो पिक्चर पाहिला. तेव्हा माधुरी आणि आमिर अक्षरशः त्यांचे चेहरे अंड्यासारखे मोठे मोठे दिसत होते. आणि पूर्ण रिक्षातनं मी जशी थिएटर पुढे खाली उतरली, माझी चप्पल एक वाहून गेली होती. एक चप्पल घालून पूर्ण भिजलेले कुडकुडत तसं अक्षरशः अंगावर शहारे येत होते, तसा तो पिक्चर पूर्ण बघितला. आणि त्याची गाणी तर एकसे एक सुंदर गाणी होती. त्या पिक्चरच्या आठवणी जबरदस्त होत्या. आणि मुझे नींद ना हे माझं सगळ्यात फेवरेट गाणं. ते लागलं की अजूनही असं पोटात बटरफ्लाय जोडल्यासारखं वास होतो. आता जर आपलं सगळंच झालं आहे, लग्न झालं आहे, मुलं झाले, तरीसुद्धा आज पहिल्या प्रेमात पडलेल्या प्रेमिकेचं गाणं कसं असतं तसंच फिलिंग आपल्यामध्ये अजूनही त्या जागृत होतात. अशी त्या गाण्याची ताकद आहे. मला ते भयंकर आवडतं. La la la
त्या काळी व्हिडिओ सी डी आणायचं म्हणजे एकदम असं लॅविश वाटायचं की अरे आपण काय राजेशाही काम केलं आहे. तर असंच माझ्या पिक्चरच्या आठवणी खिलाडी आणि बागी. तर आईच्या मैत्रिणीकडे आम्ही गेलो होतो. आई तेव्हा MAचा अभ्यास करत होती. तर आई मला सोबत घेऊन गेली होती. तर काकूंनी मला बोरू नये म्हणून ना मस्त व्हिडिओ सी डी मागवल्या होत्या आणि बागी आणि खिलाडी पिक्चर मागवला होता. आणि मला इतकी मजा वाटली की मी एकटीने बसून मस्तपैकी दोन्ही पिक्चर लागोपाठ बघून टाकले होते. तर दोन्ही पिक्चर मी मस्त एन्जॉय केले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा काकूंनी बोलवता आणि 100 डेज पिक्चर मागवला होता. अशी तिन्ही पिक्चर मी आईच्या मैत्रिणीच्या घरी मस्त कोचवर लोळत मस्त आईस्क्रीम खा, कुठे खाऊ का, काकू कंटिन्यूस मला काय काय आणून देत होत्या खायला. आणि मी मस्त तिन्ही पिक्चर एन्जॉय केले होते. आणि खिलाडीचे गाणे मला अजूनही खूप आवडतात. त्याचे एक से एक गाणे म्हणजे तेव्हा प्रत्येक पिक्चरमध्ये अक्षरशः जीव ओतून गाणे तयार केली जायची. डान्स नंबर असो, हळूवार म्युझिक असो, रोमॅन्टिक, इतकं सुंदर वाटायचं ना ऐकायला सगळं. खूप छान आठवणी आहेत या. सब कुछ तेरा, जा तेरी सांसें तेरी. खामोशी पिक्चरची पण मला अशीच आठवण होती. मी माझ्या इच्छेखातर सगळ्या मैत्रिणी माझ्या खामोशी द म्युझिकल बघायला आल्या होत्या. आणि काय अप्रतिम सगळ्यांचीच कामं होती. नाना असो, हेलन असो, आपली मनीषा, सलमान, नानांच्या मिसेसचं काम केलेल्या ॲक्टर्सचं नाव आत्ता मला आठवत नाही. पण सगळ्यांनी, लहान मुलांनी त्यातल्या सगळ्यांनी अप्रतिम काम केलं होतं. आणि त्यांचा अभिनय पण अक्षरशः म्हणजे लास्ट पिक्चर संपला ना अक्षरशः डोळ्यात अश्रू घेऊनच बाहेर आलो. तर माझी एक मैत्रीण मला तेच म्हणाली, क्या प्राजक्ता, कितना सेंटिमेंटल बनाया दिया आपने, क्या किस पिक्चर को लेके आए यार, लेकिन मानना पडेगा यार, क्या ॲक्टिंग की सबने. म्हणजे ती दुसरे साऊथ इंडियन होती पण म्हणजे तिला पण तो पिक्चर एवढा भावला ना की थोड्या मग आम्ही शांत बसलो थिएटरच्या बाहेर, विचार केला आणि लगेच घरी जायची कोणालाच इच्छा होईना. मग नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या आवडत्या कॅफेमध्ये गेलो. मस्त पायनॅपल ज्यूस आणि आईस्क्रीम खाल्लं. जरा तिथे पुन्हा त्या पिक्चरवर डिस्कशन केलं. आणि मग त्या म्हणाल्या नाही खरंच तू रेकमेंड केला तो काय सुंदर ॲक्टिंग केली होती. मग सगळे त्या पिक्चरवर भरभरून बोलायला लागले. पण सुन्न अवस्थेत आम्ही त्या थिएटर बाहेर आलेलो अजूनही आम्हाला आठवते. आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे काय गजब काम केलं होतं सगळ्या ॲक्टर लोकांनी. तर अजूनही खामोशीचे गाणे लागले ना की मला त्या मैत्रिणीचा रिमार्क आठवतो. आणि नंतर मग सगळ्यांचं डिस्कशन पण आठवतं. आणि आम्ही कुठल्या धुनकीत कसे घरी पोचलो होतो त्या दिवशी माहीत नाही. तशीच एक आठवण कॉन पिक्चरची होती. उर्मिलाचा तो पिक्चर आला होता आणि काय तिने भयंकर म्हणजे घाबरवलं होतं. काय तिने जबरदस्त ॲक्टिंग केली होती. तर 2 दिवस रात्री मला झोप नव्हती कॉन पिक्चर पाहिला होता तेव्हा. आणि बऱ्याचशा आठवणी या माझ्या मैत्रिणींबरोबरच आहेत माझ्या. कारण आम्ही सगळे ग्रुपने तेव्हा पिक्चरला जायचो ना. त्यामुळे प्रत्येकाचं त्याच्यावर रिमार्क, पिक्चरनंतर आमचं डिस्कशनसुद्धा व्हायचे. कुठलं गाणं आवडलं, कुठलं नाही आवडलं. आणि पिक्चर बघून झाला की लगेच आम्ही मेन रोडला फिलिप्सचं कॅसेटचं दुकान होतं, तिथे जाऊन कॅसेट घ्यायचो. मग कॉन्ट्रीब्युशन काढून घ्यायचो किंवा मग एक जण घ्यायची आणि मग तू ही घेतली ना मग मी दुसरी घेते. म्हणजे एकीने लव पिक्चरची घेतली तर एक फुल और कॉटेजची घेणार. नंतर आशिकीचे गाणे पण तेव्हा खूप हिट चालले होते. मग आशिकीची पूर्ण कॅसेट घेतली की दुसरी कोणीतरी मैंने प्यार किया घेणार असं. आणि मग ते टर्न बाय टर्न प्रत्येकाच्या घरी आम्ही ऐकायला न्यायचो. तर आणि म्युझिकचंच बोलतो आहे तर बरोबर आहे, आशिकी पिक्चरचं बद्दल पण बोलायलाच पाहिजे. नटनटी एवढे तेव्हा खास नव्हते त्यातले, पण गाणे काय सुंदर होते बापरे. आशिकी आणि फुल और काटेचे गाणे पण मला भयंकर आवडायचे. तेही मी किती दिवस माझी कॅसेटची पार ते आतमधली रील बाहेर येईपर्यंत ती कॅसेट ऐकली होती. तेही रील बाहेर आली की पुन्हा पेन्सिलीने आत ढकलून ती कॅसेट नीट करून आपण ऐकायचो. नवीन कॅसेट घ्यायला जायचो नाही. ते पण एक मजा असायची. जाते हंसते गाते सोचा था मैंने मन कई बार
वो पहली नजर. रोजा पिक्चरचे गाणे पण किती सुंदर होते ना. अरविंद स्वामीसारखा देखणा हिरो आणि मधू आपली किती गोड दिसत होती आणि काय सुंदर स्टोरी होती. आणि दिल हे छोटासा हे गाणं पण मला इतकं आवडायचं ना. अजूनही आपण वयाने मोठे झालो तरी आपलं दिल हे छोटासाच आहे की नाही सांगा बरं. आपल्याला काय जास्ती अपेक्षा असते. असंच छान आनंदी राहायचं, बागडत राहायचं मुक्त. आणि असेच आपल्या 90sचे बहारदार गाणे ऐकायचे आणि ते क्षण पुन्हा एन्जॉय करायचे. कधी तुम्हाला असं म्हणजे एकदम असं एक्झॉस्टेड वाटलं, फ्रस्ट्रेटेड वाटलं ना, सरळ जायचं 90sचे सॉन्ग लागायचे. 2-3 गाणे ऐकले की तुम्ही फ्रेश. ते हेच मी पण करते सध्या. इतकं छान वाटतं ना की आपण सगळे आजूबाजूचे ताणतणाव सगळं विसरून जातो आणि मन पुन्हा आनंदी होऊन आपलं नाचू लागतं. आणि दिल हे छोटासाच आपलं राहू द्या. आणि हे छोटंसं दिलंच तुमचं आयुष्यभर सांभाळा. अजिबात पोक्त होऊ नका, मोठे होऊ नका. लहान मुलासारखेच मस्त निर्व्याज आणि आनंदी राहा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आणि 90sच्या सॉन्गमध्येच असे रमत राहा. तर माझ्यासारख्या म्युझिक प्रेमींसाठी हा आजचा खास व्लॉग समर्पित आहे. तर तुम्ही पण 90sचे सॉन्ग ऐकले की तुमचं कुठलं आवडतं गाणं की ज्याने तुम्ही टाईम ट्रॅव्हल करून झपकन मागे जाता हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझा म्युझिकल आठवणींचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या फ्रेश विचारच्या ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. आते जाते हंसते गाते सोचा था मैंने मन में कई बार. वो पहली नजर हल्का सा असर करता है क्यों इस दिल को बेकरार.